नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो थेट आपल्या हरभरा उत्पादक शेतकरी बांधवांशी संबंधित आहे. हरभरा विक्री, नोंदणीची वाढवलेली मुदत आणि सध्या बाजारात काय चाललंय या सगळ्यावर आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सध्या जवळपास प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न आहे की हातात आलेला हरभरा आता विकायचा की थोडं थांबायचं. कारण हा एकच निर्णय थेट आपल्या नफ्यावर परिणाम करू शकतो. याचं उत्तर आपण पुढे शोधणार आहोत. आणि याच गोंधळात ही आहे आजची सगळ्यात मोठी आणि दिलासा देणारी बातमी. सरकारने हरभरा नोंदणीची मुदत 15 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. म्हणजे ज्यांची नोंदणी करायची राहून गेली होती त्यांच्यासाठी ही एक खूप चांगली संधी आहे. चला तर, ही जी मुदतवाढ मिळाली आहे ती एक नवी संधी कशी आहे आणि तिचा फायदा कसा घ्यायचा हे आपण जरा सविस्तर समजून घेऊ. बघा, ज्या शेतकऱ्यांची काही कारणांमुळे आतापर्यंत नोंदणी झाली नव्हती ना, त्यांच्यासाठी ही मुदतवाढ म्हणजे खरं तर एक सुवर्ण संधी आहे. शासकीय योजनेत सहभागी होऊन एक चांगला आणि स्थिर दर मिळवण्याची ही शेवटची संधी असू शकते. ओके, नोंदणीची संधी तर आहेच, पण दुसरीकडे खुल्या बाजारात काय परिस्थिती आहे हे समजून घेतल्याशिवाय योग्य निर्णय घेता येणार नाही. चला पाहूया बाजारात सध्या काय चित्र आहे. खरं सांगायचं तर खुल्या बाजारात सध्या दरांचा एक खेळच सुरू आहे. आज भाव वाढले असं वाटतं, तर दुसऱ्याच दिवशी ते अचानक खाली कोसळतात. या धोकादायक चढ-उतारामुळे नफ्याची काहीही शाश्वती नाही, उलट मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. इथे बघा, फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे बाजारातला तो धोकादायक, अनिश्चित खेळ आणि दुसऱ्या बाजूला आहे शासनाचा स्थिर आणि सुरक्षित हमीभाव. हाच फरक आपला पुढचा निर्णय ठरवण्यासाठी खूप महत्वाचा आहे. मग ह्या धोकादायक बाजारभावावर उपाय काय? तर तो उपाय आहे शासनाचा हमीभाव. हा एक सुरक्षित आणि खात्रीशीर पर्याय आहे. आता हमीभाव म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. पण तरीही हा सरकारने ठरवून दिलेला एक किमान दर आहे. म्हणजे बाजारात भाव कितीही पडले तरी या दराची हमी सरकार देतं आणि यामुळे आर्थिक नुकसान टळायला मोठी मदत होते. म्हणूनच सरकारी खरेदी केंद्रावर नोंदणी करणं हा आर्थिक जोखीम टाळण्याचा सध्याच्या परिस्थितीतला सर्वात शहाणपणाचा मार्ग आहे असं म्हटलं तरी चालेल. हे एक प्रकारचं आर्थिक संरक्षणच आहे. पण आपल्या हरभऱ्याच्या बाजारात इतकी अस्थिरता आली कुठून? यामागे फक्त देशांतर्गत कारणं नाहीत, तर जागतिक घडामोडींचाही मोठा परिणाम होतोय. चला बघूया तो नेमका काय आहे. सध्या जगात जे युद्धाचं वातावरण आहे त्यामुळे कडधान्यांची सगळी पुरवठा साखळीच विस्कळीत झाली आहे. याचा थेट परिणाम आपल्या बाजारपेठेवर होतोय आणि तज्ज्ञांच्या मते भविष्यातही ही अस्थिरता अशीच कायम राहण्याची दाट शक्यता आहे. आणि अगदी याच कारणामुळे या जागतिक अस्थिरतेचा फटका आपल्या शेतकऱ्यांना बसू नये म्हणूनच सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आणि नोंदणीची मुदत वाढवून दिली. ही आकडेवारी बघितली की चित्र आणखी स्पष्ट होतं. सरकारनं जेवढं खरेदीचं लक्ष ठेवलं होतं त्यापैकी आत्तापर्यंत फक्त 40% हरभरा खरेदी झालाय. याचा सरळ अर्थ असा आहे की अजूनही 60% खरेदी बाकी आहे आणि म्हणूनच नोंदणीसाठी जास्त वेळ दिला गेलाय. बरं, ही सगळी माहिती तर आपण घेतली, पण या सगळ्या माहितीच्या आधारावर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की आपण नक्की काय करायला हवं. पाहूया तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला काय आहे. तज्ज्ञ 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहेत. पहिली, सगळा माल एकाच वेळी विकण्याची घाई करू नका, तो टप्प्याटप्प्याने विका. दुसरी, बाजारातील दरांवर दररोज बारीक लक्ष ठेवा. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, ती म्हणजे शासकीय हमीभावाचा फायदा नक्की घ्या. यामुळे तुमची आर्थिक जोखीम खूपच कमी होईल. या सगळ्या चर्चेचं सार जर एका वाक्यात सांगायचं झालं तर ते असं आहे: घाई करू नका, शांतपणे नोंदणी करा आणि हमीभावाचा लाभ घ्या. सध्याच्या परिस्थितीत हाच सर्वात सुरक्षित आणि योग्य मार्ग दिसतोय. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न: या बदलत्या बाजारपेठेत जास्त नफा मिळवण्यासाठी धोका पत्करणं योग्य आहे की आर्थिक सुरक्षिततेला प्राधान्य देणं महत्त्वाचं आहे? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया.